जालना शहरातील वाल्मिकनगर ख्रिस्ती कॅम्प येथे नगरसेवकासह 6 ते 7 जणांवर हल्ला। पालम संडे निमित्त कार्यक्रमात घुसखोरी, वादाचे रूपांतर मारहाणीत, जखमींवर उपचार सुरू। जालना शहरात पालम संडे निमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये घुसखोरी झाल्यानंतर वाद होऊन मारहाणीची घटना घडली होती। या घटनेमध्ये नगरसेवकासह 6 ते 7 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार ख्रिस्ती धर्मातील 40 दिवसांच्या उपवासाची सांगतानिमित्त दिनांक 29 रविवार रोजी पालम संडे साजरा करण्यात येत होता। या पार्श्वभूमीवर जालना शहरातील वाल्मिकनगर ख्रिस्ती कॅम्प येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी सार्वजनिक जेवणाचा कार्यक्रमही ठेवण्यात आला होता। मात्र कार्यक्रमादरम्यान इतर परिसरातील काही तरुणांनी शिरकाव केल्याने वाद निर्माण झाला। या वादाचे रूपांतर भांडणामध्ये होऊन उपस्थितांवर मारहाण करण्यात आली। या घटनेमध्ये प्रभाग क्रमांक 4 चे नगरसेवक संजय पाखरे, संदीप भालेराव, संजय हिरे, आदेश गायकवाड, अभिजित कसबे यांच्यासह 2 ते 3 जण जखमी झालेत। घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले। दरम्यान ही बातमी शहरात वेगाने पसरल्यानंतर घाटी रुग्णालयामध्ये ख्रिस्ती समाज बांधवांची मोठी गर्दी झाली होती। परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी कदम जालना पोलिसांनी तात्काळ रुग्णालयामध्ये धाव घेत जमाव पांगवला। दरम्यान जखमी संदीप भालेराव यांची प्रकृती खालावत असल्याने त्यांना शहरातील खाजगी रुग्णालयामध्ये रेफर करण्यात आले असल्याची प्राथमिक माहिती आहे। पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहे। आमचा उपवासाचा जेवणाचा कार्यक्रम होता। तिथं आपले वाल्मिक समाजचे पोर आले, त्यांना समजी केली, पण त्यांनी येऊन डायरेक्ट मारण्याचं काम केलं। आम्हाला 5-6 जण घायल। संजय प्रभाकर पाखरे, नगरसेवक आहे। हो, प्रभाग क्रमांक 4 चे नगरसेवक। कार्यक्रम कसा होता? कार्यक्रम आमचा 40 दिवसाची उपवास चालू राहतात ना। आज पालम संडे होता, त्याच्या निमित्त जेवण ठेवलं होतं समाजासाठी। वाल्मिक समाजाचे पोरं येऊन काल पण त्यांनी वादविवाद घातला होता, आज पण वादविवाद घातला। त्यांना दोन्ही म्हणजे आमच्या मुलाला पण त्यांनी शिवीगाळ केली। मी समजायचं काम केलं तर त्यांनी डायरेक्ट मारायचंच काम चालू केलं त्यांनी।